खोबऱ्याचा कीस, गूळ, वेलची पूड, तांदूळ, 10 मिनिटं भिजवलेले तूप, नारळाचं दूध, दालचिनी, लवंग, दुधामध्ये केसर टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. आता आपण एका पॅनमध्ये तूप घेणार आहे 3 ते 4 चमचे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यात 3 लवंग टाकायचे आहे. थोडीशी दालचिनी घ्यायची आहे. ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. काजू आणि बदाम कापून घेतलेले आहेत. हे आपण याला तुपामध्ये थोडे फ्राय करायचं. एक वाटी तांदूळ आपण 10 मिनिटं भिजवून ठेवले होते. बासमती राईस आहे हा. थोडा परतवून घ्यायचा हा 2 मिनिटं. 1.5 कप आपण नारळाचं दूध टाकणार आहे. हे सर्व एकत्रित करून घ्यायचं, एकजीव करायचं छान. 1-2 मिनिटं एक उकळी येऊ द्यायची आपल्या भाताला आणि याच्यावर आपण झाकण ठेवून एक शिट्टी घेऊन घेणार आहे. 5 मिनिटं शिजवायचं. आता आपला शिजून झालेला आहे. बघा किती छान शिजलेला आहे भात. आता आपण याच्यात केसरचं दूध टाकणार आहे. यानंतर वेलची पूड टाकणार आहे. यानंतर आपण ओल्या नारळाचा कीस घेतला आहे अर्धा वाटी. आता तो टाकणार आहे. 1 वाटी गूळ टाकणार आहे आपण. हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आता छान, म्हणजे आपला गूळ हा विरघळला पाहिजे. 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं. हे सर्व झालं आहे. आपला नारळी भात तयार. बघा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे. माझी ही रेसिपी तुम्ही पण करून बघा.